तुमच्या 3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडून. त्यांनी घरी लवकर यायचं. एक मान्य आहे. हो. दुसरी, मित्रांबरोबर असताना ऍटलिस्ट माझा किंवा आईचा फोन उचलून किंवा करून सांगायचं कुठे आहेत ते, कारण ते फोन उचलतच नाहीत. आणि फोन उचलतो पण भांडण झाल्यावरती मला त्यांची आई मला फोन करून विचारते कुठे आहेत, पण मलाच माहित नसतं ते कुठे आहेत, त्यामुळे मी कसं सांगणार. कळलं. मी फोन उचलतो पण ते भांडण होतं, तिला आवडतच नाहीत मित्र. मी मित्रांमध्ये गेलेलो. मज्जा येणार आहे. तिसरी अपेक्षा, आई बाबांनी जसं सांभाळलंय तसं त्यांनी मला सांभाळून दिलं. हो. त्यांच्यासाठी घरात थांबा सांभाळायला. तुमच्या 3 अपेक्षा सांगा ताईकडून. राग खूप येतो तिला. हां. हो. 4-4 दिवस भांडण असतं. मग म्हणजे ते तिचं राग शांत करायला खूप मेहनत लागते. म्हणजे 4-4 दिवस भांडते ती. कळलं. हो. राग शांत करायला. तो शांत कसा करावा याच्यासाठी त्यांना मित्रांबरोबर बैठका घ्याव्या लागतात. मग ते मीटिंग करून ठरवतात की पुढच्या 4 दिवसात हा राग कसा जाऊ शकेल. ते बैठकीला पण बसायला देत नाही ना, ती फोन करत राहते सारखी. कळलं. त्यामुळे राग कमी करा. तुमच्या रागावण्यामुळे यांचं बाहेर राहण्याचं प्रमाण वाढू शकतं. दुसरी अपेक्षा, मम्मी एवढं चांगलं जेवण शिकून घ्यायचं तिने. चालेल. तिसरी अपेक्षा, आनंदित राहील. आनंदात राहील. हो. अरे यापेक्षा दुसरं काय नाही. इतकं छान सांगितलेलं की आनंदात राहायचं. हा आनंद टिकवणं हे दोघांच्या समन्वयावरती खूप आवश्यक आहे. आणि मला खात्री आहे की दोघेही एकमेकाला आनंद देत संपूर्ण घराला आनंद देण्याचा प्रयत्न करतील. आता तुम्ही सासरच्यांना काय सांगाल? त्यांचं आणि माझं बॉन्डिंग खूपच छान असं झालं. आम्हाला बराच पिरियड मिळाला एकमेकांची ओळख वगैरे करून घ्यायला. त्यांना मी जसं माझ्या आईबाबांची अपेक्षा पूर्ण करते तशी मी त्यांची करेन. त्यांचं तसंच जसं आईबाबांना ठेवते तसंच त्यांना ठेवेन. मुलगी म्हणून राहीन आणि त्यांनीही काही चुकलं तर सांभाळून घ्यावं. व्हेरी गुड. तुम्ही त्यांना काय सांगाल सासरच्यांना? काय नाही, हिला खुश ठेवेन. आणि हिने जर रात्री 2 वाजल्यानंतर दरवाजा उघडला नाही तर मी तुमच्याकडे येईन. असं म्हणत दोघांनाही शुभेच्छा देऊया. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आणि झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. आणि सासरी निघालेल्या ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून देऊया ही पैठणी. अभिनंदन.